हाय सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, आज आहे ना, स्वीटी माहेरी आलेली 4 दिवस झालं. तुम्हाला तर माहिती आहे, पंचमीसाठी आलेली. आणि आज ती जाणार आहे तिच्या सासरी. तर सकाळपासून ना काहीच कर्म नाही, इतकी उदासी भरली आहे ना, काहीच कर्म नाही. डोकं ते दुखायला लागले माझी. मलाच कळलं नाही नक्की कशामुळं ती जाणार आहे म्हणून कर्म नाही का काही, मलाच कळलं नाही. तर आता सध्या ना स्वीटी आणि तिचं पप्पा ना दोघंजण गेलेत तर स्वीटीच्या कॉलेजवरती. तर पुढचं तिला ॲडमिशन घ्यायचं आहे ना, त्याच्यासाठी ते रिझल्ट आणि दाखला आणण्यासाठी गेलेत बघा. तर सकाळी गेलेत, उशीर झालं तर अजून काय आले नाहीत. आणि येते ना आता बहुतेक. तर फोन आलता आताच, म्हणली निघालोय मम्मी म्हणून. कधी येतात काय माहिती. मी माझं जसं काम उरकलं आहे ना तसं बसले बघा त्यांची वाट बघत रस्त्याकडं. तर ही 4 दिवस स्वीटी होती ना, ती कसं गेलं ना ती कळलं नाहीत बघा. पहिला दिवस आमचा शिजूर सोडण्यात वारुळाला जाण्यात गेला. दुसरा दिवस पंचमी होती, त्या दिवशी स्वयंपाक वगैरे बनवला. शंभू पण आलेला, तुम्हाला तर माहिती आहे. शंभू आलता, मग दोघांनी धिंगाणा मस्ती, इकडून तिकडून पतंग उडवली दोघांनी. पतंग उडवताना झालेल्या गमती, पतंग उडाली नाही, उडली तर पडली, लय म्हणजे त्या दिवशी ते पूर्ण दिवस तसा गेला. आणि काल नाही का आम्ही कार्यक्रमासाठी इकडं गेलतो राशीनकडं कर्जतला. तर कालचा दिवस आमचा पूर्ण तिकडंच गेला. तर तिची पहिलीच पंचमी माहेरी तिच्या. तर तिच्यासाठी ती जोडवी करायची होती बघा. जी म्हणतात की लग्न झाल्यावरती नाही का ती येडा काढते तर जोडव्याचा. तर ती काय केली नव्हती. मागच्या वेळेस आलती ना सोळाव्याला, तेव्हाच करायची होती. पण त्यावेळेस तिची सासू म्हणली आता लगेच नको करू, राहू दे जरा, आणि नाही का पंचमीला आल्यावरती कर म्हणून. तर काल तिला जोडवी पण करून आणली बघा. काल आपल्या गावचा बाजार होता, आम्ही तिकडून आल्याच्या नंतर ना बाजार केला दोघींनी मिळून. सगळ्यांनी तिला विचारलं बरे आहे का, कधी आली. तिच्या मैत्रिणी सगळ्या भेटल्या, सगळ्या बोलल्या. तिथं याला बोल त्याला बोल त्याच्यातच बराच वेळ गेला आमचा. आणि नंतर ना मग जोडवी केली, बांगड्या भरल्या तिला. नंतर दुकानात गेलो, तिला पाहिजे तशी तिच्या मनाने साडी घेतली. तिच्याबरोबर मला पण एक घेतली साडी मी. तर तिच्या अंगावरती आहे ना तशीच माझ्यासाठी साडी घेतली, म्हणजे दोघींना सेम सेम होत्या म्हणून. घ्यायची काय विचार नव्हता माझा, पण घेतली. तर आणि आज आहे ना बघा, सकाळ सकाळ उरकलं, सरांना फोन केला की सर मी येते, दाखला घेण्यासाठी तयार करून ठेवा. आणि सकाळपासून माय लेकरं दोघंजण आहेत ना गावात गेलेत, म्हणजे कॉलेजवरती गेले, दाखला घेऊन आले. आणि घरी येऊन आता बहुतेक आई नाना ही सगळे आहेत ना, तर थोड्या वेळ थांबले असत्या. त्यांना पण मी बोलले होते की स्वीटी आज जाणार आहे तर या म्हणून. आणि तिला ना शिदुरी पण द्यायची असते ना, तर शिदुरीसाठी मी पोळ्या बनवणार होते. पण तिची सासू म्हणाली की नाही का पोळ्या बऱ्याच वेळा दिले तर राहू दे, मी लाडू दिलते तर तू जिलेबी दे म्हणून, जास्त काय आपदूत बसू नको. त्याच्यामुळं काल येताना मग जिलेबी पण आणली आहे बघा. तर जिलेबी आणि पान सुपारी ही काय असतं तेच आपलं द्यायचं शिदुरीवरती. तर हे 4 दिवस कसं गेलं ते कळलं नाही तर. आणि आज स्वीटी जाणार आहे तिच्या सासरी. तर सकाळपासून काय करमं नाही बघा, उदाशी भरली उगं येड्यावानी बसली. आता सध्या तर एकटीच आहे, अजून तर ती इथंच आहे, गेली पण नाही. गेल्यावरती तर घर असं खायला निघणं असं वाटतंय, काहीच म्हणजे थांबू पण वाटायचं नाही. काय लय अवघड असते बाबा, लेकींला सासरी पाठवायचं, काहीच कर्म नाही. काय करावं तेच कळलं नाही मला. तर लग्न झाल्यापासून ती आली नव्हती सासरी, तुम्ही पण सारखं म्हणायचात की ताई स्वीटी काय येत नाही, काय येत नाही. तिच्या लग्नाला 2-2.5 महिने पण पूर्ण झालं नाही, तर सारखं सारखं तिला आणायचं काय इकडं. आता आली, 4 दिवस राहिली, आता जाईन. नंतर न रक्षाबंधनला परत माघारी येईन. पण 4 दिवस कसं गेलं ते कळलं नाही. तर आता ती गेल्यावरती 4 दिवस बळबळ घालवावं लागतं, नंतर ना मग काय नाही वाटायचं. पण लगेच काय करमायचं नाही. आणि तुम्ही म्हणसान की ताई तिला साडी घेतली, बांगड्या भरल्या, जोडवी केली, ते म्हणजे व्हिडिओ नाही घेतला किंवा दाखवलं नाही, माहिती नाही आम्हाला. तर मी आता स्वीटी गावातनं आली ना की मग मी तो व्हिडिओ घेणार आहे.
कितीला जोडवी मी किती भाराची केली, कशी केली, त्याच्यावरची डिझाईन नक्षी लहान मोठी म्हणजे कशी आहेत ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि साडी पण कशी घेतली, तिच्या आवडीने तिच्या पसंतीनेच घेतली आहे बघा, ते पण दाखवणार आहे. काटा पदराची आहे का अशी सिंपल आहे, कशी आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि बांगड्या पण मस्त अशा भरलेत बघा, हिरव्या नाहीत भरल्या, वेगळ्याच भरले तिने बांगड्या, त्या पण दाखवणार आहे सगळं. म्हणजे ते आल्यावरती एक व्हिडिओ घेते मी आणि दाखवते. पण आत्ता सध्या ना काहीच करमना, उशीर झालं, बसली होती, म्हणलं एक व्हिडिओज बनव आणि तुमच्याबरोबर बोलाव की नाही का. लेक नांदायला जाताना इतकं म्हणजे काळजावरती दगड ठेवून असं हे करून लेकीला लावावं लागतंय नांदायला. काय मला काय बोलावं तेच कळणार, काहीच कर्म नाही बघा, अगं उदाशी भरली आहे. अजून काय आहे ना, उशीर झालं, मी इथंच बसली होती बघा, इथं बसल्या आहे ना तिची वाट बघत होती इकडं रस्त्याकडं सारखं, पण कुठूनच दिसणार अजून. किती उशीर झाला, आता दुपारची 1-1:30 वाजत आली बघा. आणि आज जाणार आहे ती तिच्या सासरी, तिला घ्यायला पण कोण येते कोण नाही ते पण नंतरच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कळन. पाऊस यायला लागला टिपका, पाऊस तर काही जास्त ये नाही बघा, नुसतंच आभाळ येते, दगडं ओली होते, अशी झिमझिम येते की जाते पाऊस. काय कधी यायची काय माहिती, उशीर झालं, वाट बघते. आली म्हणजे जेवण वगैरे करून घ्यायचं, जेवण पण नाही केलं बघा अजून. हा या, कोण आहे, या या म्हणे आहे बघा इकडं स्लॅपवरती गेलेला, या चल या या हाय इकडून तिकडून आपलं. आणि इथं नाही गुलाबाचं म्हणजे मी फांद्या नाही का पाण्यात ठेवलेल्या, तर ह्या पण मस्त अशा फुटलेत बघा, जसं काय जमिनीत लावलंय अशा फुटलेत भारी, जमिनीत लावून सुद्धा अशा फुटत नाहीत, इतक्या भारी फुटलेत. हा या चल या कुठं आहे तू, ये इकडं या. आला ताई आपली आली नाही अजून म्हण्याने बघा, ताईला ना आल्यापासून सोडलं नाही, सारखं तिच्यापाशीच बसून असतोय. किती उशीर झालं, गेलेली वाट बघते, अजून ये नाही. जाताना जर रडायला येणं असं वाटतंय मला, इतकं म्हणजे डोकं तीन दुखायला लागलं, काहीच कर्म नाही ग, उदाशी भरली आहे. अजून तर ताई इथंच गेली पण नाही नांदायला. एवढे 4 दिवस राहिले नाही तर कसं 4 दिवस गेलं ते कळलं नाही. काहीच दिसत नाही अजून आलेलं. म्हण्या आज आपली तायशा जाणार तिच्या नवऱ्याच्या घरी, होय र म्हण्या. काय दिसतंय तुला, काय बघतो, काय बघतो, इकडं बघ की म्हण्या ए. कधी यायची, पावसाची वाट बघतोय, पाऊस काय जास्त पडत नाही. आपली रानं नीट करून ठेवलेली, त्या रानातनं नाही का हे करायचं या कांदा किंवा मका पेरायची, तर कपडे भिजते आणि पाऊस टिपका येतोय बघा. आमच्या इकडं काय जास्त पाऊसच आहे ना, मगाशी पण आलता त्यावेळेस काढून ठेवलेली, नंतर टाकली सुकायला, परत अजून यायला लागलाय. अवघड असतंय, ज्यांच्या लेकींची लग्न झालेत ना त्यांना म्हणजे मला कशी उदाशी भरली, कसं टेन्शन येते ना, ते त्यांच्या डोक्यात येत असन, समजत असन की काय मनाला काय वाटतं या, किती त्रास होतोय ते. असू द्या, लग्न करून दिलंय म्हणल्यावरती तिला तिच्या नवऱ्याच्या घरी तर जायचंच आहे, काय आपल्यापाशी नाही राहायचं किंवा ठेवून नाही घ्यायचं असं काहीच नाही. त्याच्यानंतर ना घड्या करून ठेवते मी. आता ताईची वाट बघते, असं वाटतंय यावं आता ह्यांनी, लय उशीर झालं बरं का. का पाऊस तर यायला लागला, बघितलं का, पावसाने हजेरी लावली, पण तुमची स्वीटी आणि दाजी काय हजेरी लाव नाही ती यायला. सकाळी जाताना पण पाऊसच येत होता, आता पण पाऊसच आहे. काय मांडीवर नको येऊ म्हण्या, इतक्या लाडत नको येऊ, गोल्या पण आला, बघितलं का पाऊस यायला लागला ते.
इतकं लाडत नको येऊ, माझ्यापाशी नाही इतकं लाडत यायचं, ताईपाशी यायचं, ताई तुझा लाड करते, मी नाही. काय ही मणी आहे ना ताईचा आहे, आणि गोले आहे ना कुठे गेला भैयाचा आहे. जॅक्या माझा होता, जॅक्या काय आज 3-4 महिने झालं घरी आलाच नाही, कुठे गेला काय माहिती. म्हणे उठ खाली बस, मांडीवर काय आहे कशी बसले की बघितलं का. काय करावं काय कळ नाही बा. चला असू द्या, ही काही ये नाहीत अजून, पाऊस आला पण तिला घ्यायला कोण येते आणि जुडवी कशी केली, साडी कसली घेतली, ते सगळं मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते. चला ह्या व्हिडिओला करते इथंच एंड. बाय बाय.